सारी झाडं असलेला. आता इथून फक्त 13 ते 14 मिनिट आहे शेखाडी बीच. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि आय होप तुम्ही मागचा कोकणातला श्रीवर्धनचा एपिसोड बघितला असेल. आणि आज आहे आमचा कोकणातला दुसरा दिवस आणि आम्ही चाललो श्रीवर्धनच्या जवळच असलेलं शेखाडी बीच येथे. अरे काय ते तर शेखाडी बीचला जातानाचा हा अतिशय सुंदर व्ह्यू, यू कांट जस्ट मिस इट. तुम्ही रस्त्यावरनं जात असताना बाजूला पूर्णपणे समुद्राचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. इतकं विहंगम दृश्य आहे ना, हे खूप मस्त वाटतंय. तर आम्ही जे रिसॉर्ट बुक केलेलं आहे त्याच्या तिथे आम्ही पोचायला ऑलमोस्ट आता फक्त 10 ते 15 मिनिटं राहिली आहेत. पण त्याच्या आधी हा इथे आम्हाला लागला आहे व्हाईट सँड बीच. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला खूप अमेझिंग रिसॉर्ट्स पण इथे आम्हाला दिसत आहेत आणि छान छान खानावळी आहेत. एका ठिकाणी आम्ही इथे थांबलोय आणि हा इथला जबरदस्त व्ह्यू. ओके, तर शेखाडी बीच जिथे आम्ही चाललो ना, तो थोडा खडकाळ असा बीच आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आम्ही शेखाडी इथे असलेल्या सी व्ह्यू बीच फ्रंट रिसॉर्टला पोचलेलो आहोत आणि हा आहे इथला व्ह्यू. इला वेलकम ड्रिंक बघूया ते कसं आहे. ओके, सो हा दिसतोय तो इथून आहे समुद्राचा व्ह्यू. ही आहे रूम. लेट्स गो इन. तर आत गेल्या गेल्या अशा रिफ्रेशमेंट्स इथे आम्हाला दिसल्या. वॉटर बॉटल्स आहेत ॲज युजलचे इतर रेस्टॉरंट्समध्ये किंवा इतर हॉटेलमध्ये असते. प्लस त्याने काहीतरी नोटीस लावल्या, चेक इन टाईम, चेकआउट टाईम. टी व्ही आहेच, वॉर्डरोब इथे आहे, किंग साईज बेड आहे, ड्रेसिंग टेबल्स, POP मस्त केलेला आहे. आणि मेन जो पॉईंट आहे इथे राहण्याचा तो आहे खिडकीतून आणि बाल्कनीतून दिसणारा हा सुपर्ब व्ह्यू. अगेन अर्थात काही पेड रिफ्रेशमेंट्स फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आय डिडंट लाईक वॉशरूम मच, जे की त्यांनी जास्त अजून स्वच्छ ठेवणं थोडं गरजेचं आहे असं मला ऑनेस्टली वाटतं. तर इथे आहे मे बी डेंटल किट अँड सो कॉल्ड अदर थिंग्स. लंचला आलेलो आहोत आणि इथे त्याने आम्हाला दिले हे सॅलेड आणि पुलाव. दुपारी थोडं जेवण वगैरे झाल्यानंतर अगेन आम्ही थोडं आवरून बाहेर पडणार आहे. बट बिफोर दॅट आम्हाला इथे ना थोडंसं दूरवरती डॉल्फिन खूप छान स्पॉट झालं. अनफॉर्च्युनेटली मी ते कॅमेरामध्ये नाही घेऊ शकले आणि इट वॉज अमेझिंग. खूप मस्त वाटत होतं बिकॉज डॉल्फिनचं जे स्पॉटिंग असतं ते खूप रेअर मिळतं आपल्याला अशा ठिकाणी. तर मंडळी, तुम्ही कोकणातले कुठले कुठले भाग एक्सप्लोअर केलेत? माझ्यासाठी ह्या श्रीवर्धन, शेखाडी, दिवेआगर हा जो एरिया आहे ना तो थोडासा नवीन आहे. सो मी ते खूप एन्जॉय करते. तर तुम्ही श्रीवर्धन आणि शेखाडी एन्जॉय केले का, एक्सप्लोअर केले का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ॲक्च्युली वरून जरी हा बीच उथळ दिसत असला ना तरी हा खूप आम्हाला जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की हा खूप डीप बीच होता आणि आतमध्ये खूप दगडही होते, अगदी पायाला वगैरे लागत होते ते. त्याच्यामुळे इट वॉज नॉट दॅट सेफ टू टेक द चिल्ड्रन देअर. बट स्टील आम्ही आमच्या इव्हिनिंग वॉकसाठी खूप एन्जॉय केलं. तिथे वारंही खूप मस्त येत होतं. सो अल्टिमेटली खूप मजा येत होती. सनसेट बघायला खूप खूप मजा आली. कुठल्याही समुद्रावरचा सनसेट हा अगदी खासच असतो, नाही का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फक्त आम्हीच नाही तर आरुजा आणि आर्या या दोघींनीसुद्धा बीचवरती खूप एन्जॉय केलं. बाय द वे मंडळी, जर तुम्हाला माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि फूड ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
तर आज आहे आमचा इथला तिसरा आणि शेवटचा दिवस. तर आज आहे 15 एप्रिल आणि आम्ही शेखाडी इथून म्हणजे सी बीच व्ह्यू रिसॉर्टमधून चेकआउट केलं आहे. सो आज आमचा लास्ट डे आहे इथे आणि आता आम्ही लास्ट आमचा जो पॉईंट आम्ही ठरवला आहे जे की आहे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागरचं, तिथे आम्ही चाललो आहे. बघूयात कसं आहे मंदिर. ते आजपर्यंत कधी आपण बघितलं नाही आहे ना आधी. प्राचीन असा इतिहास असलेल्या या मंदिराच्या आतमध्ये सोन्याचा मुखवटाही आहे गणपतीचा. पण इथे एक अट आहे की तुम्ही शॉर्ट कपडे घालून आतमध्ये येऊ शकत नाही. आम्हाला निर्मल्यापासून बनवलेली उदबत्ती मिळाली. हा ते घेतलंय. स्वीट लाईम नको, त्यापेक्षा हे द्या, आगळ द्या काका. छोटं द्या. हां म्हणजे कोकमचं आहे ना ते. मंडळी, कोकणात गेल्यानंतर किंवा इतर ठिकाणी कुठेही गेल्यानंतर तिथलं लोकल खरेदी नक्की करा. बिकॉज त्याने तिथल्या नागरिकांना, तिथले जे रहिवासी आहेत त्यांना मदत होत असते. अच्छा, आमरस राजा आपण करू शकतो. आता आंबे मे जून मध्ये आमरस खायचे, त्यावेळेला आलो तर घेऊ. हे एकच घेतलंय का? ते नाही दिलंय तुम्ही? ते दिलं होतं मी मग. दिलं का? आमसूल नाही दिलंय काय? हां, आमसूल आणि ते हे अजून एक घ्या. मंदिराच्या समोरच आम्हाला छान जो आहे तो कोकणी मेवा मला मिळाला मस्तपैकी, तो आम्ही घेतला आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. येताना पण आम्ही कारवीमध्येच ब्रेक घेतलेला आहे. हे दिसतंय पनीर बिर्याणी आहे, पिठलं भाकरी, भरली वांग, तवा पनीर, पनीर बिर्याणी. तर अशा पद्धतीने भाकरी पिठलं खाऊन आम्ही या ट्रिपची सांगता करतो. भाऊ, अमेझिंग थाळी आहे रे आदित्य. आवडलं का? कसं आहे? सुंदर. पिठलं कसं आहे? सुंदर आहे, सुंदर. तर मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा.